Hey,
संत सदांगा एखादी
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आवाजे सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदर अर्थावतारम कलंकांगते ज्योती कामोदी पुत्रम खलाने शोदा परोदार खलक्षम समाधि समूर्ति बुद्धि ज्ञान देवम ओम नमो
प्रभू रामचंद्र भगवान की जय। तुमच्या देवीला काय म्हणतात, काय म्हणून जय जयकार करतात रामाईला? आई राजा, आई राजा, आवाज कोणाचा? पाठीमागून येई ना की कौतुक तुम्हाला, पण इकडून येऊ द्या ना. आवाज कोणाचा? आई राजा. आंबाबायानो जास्त संख्या आपली, आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. आई राजा. यात्रा महोत्सव सुरू आहे, महिला मंडळ कार्यक्रम आपलाय, पार्टी सुद्धा विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडला भंग श्रीमंत श्री महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याच्या मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भंग असून संत परप्रकरणातील सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. अभंग रेशन पाण्यावर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा मौजे पावन पवित्र दरबार रामाई मातेच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेला हा दरबार म्हणजेच रामकुंड नगरी. आणि याच नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह म्हणजेच नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या सप्ताहातील त्या नामयज्ञ सोहळ्यामधील आज खऱ्या अर्थाने 8व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा परमभाग्याने समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. विशेष म्हणजे आमचे शिवदास अण्णा यांच्या मार्फत माझ्यापर्यंत सुपूर्त झालेले आहे. तसेच सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विशेष सांगायचं म्हणजे यात्रेचं निमित्त आहे. रामाई मातेची यात्रा आहे, रामाई देवीची यात्रा आहे, रामाई आईची यात्रा आहे. आणि त्या यात्रेनिमित्त हा चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. विशेष म्हणजे श्रोता वर्ग आणि नंतर आमची नावं बरं का. आम्ही कितीही विद्वान असू द्या पण श्रोता वर्गच नसेल तर अवघड पडतं. पण आमचा रामकुंड नगरीचा नाद नाही गड्या करायचा बरं का. याला बी कंजूसपणा आहे का तुमच्या इकडे? मला वाटलं आमच्या इकडेच कंजूसपणा याला चलतोय काय की याला. महिला मंडळ टाळीला फुकट आहे, फुकट फुकट. जसं नाम फुकट आहे ना तसं टाळी सुद्धा फुकट आहे. तसेच सर्वच बाहेर गावून आलेले टाळकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्वच भाविक श्रोतागण, विशेष म्हणजे आमचे दीपकजी महाराज वादक गोड असं आपल्या समोर पकवाज वाजवणार आहेत, कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम करणार आहेत. तसेच आमचे रामकुंड नगरीतील गायनाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, आमचे मात्रेवाडीचे चोपदार महाराज असतील. रात्री ज्यांचं कीर्तन झालं त्या म्हणजे आमच्या विद्यार्थिनी सुप्रियाताई महाराज आहेत. गोड असा आवाज आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे ओम साई सिस्टीमवाले दादा, आता मात्र तुमच्यावर सगळं कार्य आहे बरं का. आम्ही कितीही घसा चांगला करून आलो तर आवाजच नाही निघल्यावर मात्र आम्ही सगळे तुमच्याच नावाने खडे फोडणार. म्हणून अजिबात तसं काय करू नका. सगळ्यांना गोड अशी आवाजाची साथ तुम्ही द्यायची आहे. आणि बार्शीवरून आलेले आमचे कीर्तनरंगी चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आज रामकुंड नगरीत कीर्तन नामयज्ञ सप्ताह जंगी आहे म्हणून इथं कीर्तन रंगी आलेत. आणि दादा आपलं नाव? सागरजी महाराज उंच आवाजाचे गायक आपल्याला लागलेले आहेत. विशेष आहे. आणि आपले सर्वांचे गुरु असणारे आदराचं स्थान म्हणजेच माझे सासरे हरिभक्तीपरायण काका महाराज सामनगावकर
या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेष माझे बाळगोपाळ बरं का, आपले सुद्धा कौतुक आहे. धन्यवाद सर्वांनाच मनापासून धन्यवाद देते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात संत समागम एखादी परीन व्हावे त्यांची दोरी श्वान याती. कोणाच्या? संतांच्या दारामध्ये संताचा समागम एखादी परी. परी म्हणजे प्रकार. मला संतांचा समागम गम कुठल्याही परीने कुठल्याही प्रकाराने प्राप्त व्हावा का? तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे. संत समागम एखादी परीन व्हावे त्यांची दोरी श्वान येते. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्रा मालकाच्या दारामध्ये बसून फक्त राखणीचं काम करतो. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्याकडे संतांच्या दारातल्या राखणीचं जरी काम आलं तरी मी मला भाग्यवान समजतो. का महाराज? अहो इतकं खाली जाऊन महाराज का तुम्ही बोलताय? महाराज म्हणतायत तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे. त्याच ठिकाणी रामनामाचं श्रवण सुद्धा मला घडणार आहे आणि उचिष्ट असा जेवणाचा भोजनाचा सुद्धा मला लाभ प्राप्त होणार आहे. मग मी त्या ठिकाणी कामारी होईल, वटीक होईल, सेवेचा सेवक होईल, दीनपणे रंकते ते भले. गरीब होईल पण कुठं? संतांच्या दारामध्ये. संतांच्या दारामध्ये मी गरीब होईल, कामवाली होईल, कामारी बटीक, सेवेचा सेवक. सेवक हा शब्द पुल्लिंगी आहे परंतु कामारी आणि बटीक हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तरी सुद्धा तुकोबरायाने वापरला. तुकोबराय तर पुल्लिंगी आहे तरी सुद्धा स्त्रीलिंगी अर्थाने बोलतात. काय बोलण्याच्या पाठीमागचं तथ्य काय? महाराज तुम्ही तर पुरुष आहात पण बोलताना म्हणतायत स्त्रीलिंगी अर्थाने बोलतायत. मी सांगू ऐका. कुठलाही पुरुष 100% पुरुष नाही, कुठलीही स्त्री 100% स्त्री नाही. त्याचं मी उदाहरण पटवून दे. वरच्या आवरणाचं सोडा. ऐका बाबा, तुमच्या शरीरामध्ये कोण विराजमान आहे? भगवान. त्याला काय म्हणायचं? साक्षी चैतन्य. दुसरं नाव आत्मस्वरूपाने तुमच्या शरीरामध्ये विराजमान आहे. ऐका. आणि मग तुमच्या शरीरामध्ये आत्मा आहे. लेडीजच्या शरीरामध्ये आत्मी असायला पाहिजे ना, ती लेडीज आहे. हाच तर गोळ आहे. जगद्गुरु तुकोबराय हे सांगतायत वरचा आवरण सोडून द्यावा, विचार करू नका. पण सगळ्यांच्या स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये जे विराजमान तत्व आहे ते नारायण तत्व आहे, ते आत्मतत्व आहे ना. आत्मी नाही, तो आत्माच आहे. म्हणून दोन्ही समान. म्हणून महाराजांचा बोलण्याचा हेतू कामारी बटीक, सेवेचा सेवक, दीनपणे रंकते ते. मी गरीब होऊन पण संतांच्या दारामध्ये राहील का? तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे. एवढंच नाही, पुढे जाऊन म्हणतात सगळ्यांना पडलाय सुखाची प्राप्ती करून घ्यायची. मानव मात्राची धडपड कशा करीत आहे? सुखासाठी. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. तुकोबराय सांगतात अरे सर्व संतांची मला प्राप्ती व्हावी म्हणजे मला सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे. सर्व सुखाची प्राप्ती संतांच्या दारामध्ये. एवढंच नाही तर उत्तम अशा भोजनाचा मला लाभ सुद्धा प्राप्त होणार आहे. म्हणून मला संतांच्या दारातलं भावं वाटतं. कारण तेथे रामनाम होईल श्रवणाला घडेल भोजन उचिष्टांचे. असा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल महाराजांचा सांगण्याचा हेतू लक्षात येतोय. रामकुंड नगरी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? पाठीमागे बसलेले दादा आवाज येतोय? वा वा वा. सिस्टीम वाले दादा
आवाज टिकून ठेवा बरं. आता सगळं तुमच्यावर सोपवले आम्ही असेच आहेत. नुसतं कसं काय म्हणायचं, गळा धरून बसलोय. ते पारधी जसा ते ह्याच्यावरती बाण धरून बसलेला असतो ना, प्राण्यांवरती पक्ष्यांवरती बाण धरतो ना, तसा मात्र आता आमचा बाण फक्त सिस्टीम माईक. बरं का, मला सांगायचंय काय, गोड असं नियोजन आहे. रामई यात्रेच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजन केले. जरी आमचे शिवदादा मोरक्याला ठेवले असले तरी सगळ्यांचा सहभाग आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गाई चारायला जायचं. गाई चारायला तो एकटा कधीच जात नव्हता. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा. बोलायचा कसा, जसे अण्णा बोलतेत ना तसं तोही बोलायचा. पेंद्या सुदाम्या चल रे रानात गाई चराया चल रे. पेंद्या सुदाम्या चल रे रानात गाई चराया चल रे. सगळा गाव त्याच्या पाठीमागे असतं, त्याच्याशिवाय चालत नसतं बरं का. एकट्याने कुठलाच कार्यक्रम पार पडत नाही. म्हणून सत्ता सुद्धा एकट्याला करता येणार नाही. म्हणून सर्व ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करत आहे, आयोजन करत आहे, नियोजन करत आहे. सगळ्यांची गोड अशी साथ आहे. विशेष कीर्तनाला आलेले लोकांवरूनच कळतं की तुमच्या मनामध्ये भाव किती आहे. वा 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 वा. अगदी जागा सुद्धा बसायला नाहीये एवढा समाज आहे. दुसराच दिवस आहे. वा, मला माहित आहे भाविक लोक आहेत. अहो, तुमच्या दरबारामध्ये, तुमच्या या मातीमध्ये जगाच्या मालकाचं आगमन झालेलं आहे. प्रभू रामचंद्र आलेले आहेत, सीताबाई आलेले आहेत, लक्ष्मणजी आलेले आहेत. इतके तुम्ही भाग्यवान लोक आहेत. त्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये त्याचं स्थान असायलाच पाहिजे आणि असलाच पाहिजे. म्हणून मला माहिती आहे सगळ्यांनी या सत्तासाठी देणगी दिलेलीच असेल. ज्यांची राहिली ते सुद्धा देणार आहेत लवकर. कारण दान करावं, माणसाने दान करावं. कितीही माणसाकडं धन असू द्या, पण शेवटी बरोबर घेऊन जाता येतं का त्या धनाला? अहो, कितीही धनाने असू द्या तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला त्याच्या पत्रिकेवरती तो गेल्याच्या नंतर काय देतात, यांचं निधन झालेलं आहे. धन नाहीत म्हणत, निधन म्हणतायत. सगळं काही जगामध्ये आपलं असलं ना तरी दोन गोष्टी आपल्या नाहीत. एक म्हणजे देह आणि दुसरं म्हणजे धन. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे.
अहो काय हो, काहीच नाही. म्हणून धन जोडत असताना दुसरी बी कोणती तरी एक जोडी आहे, म्हणजे रामनामाची जोडी. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, 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 ऐसी जोडी करा राम कंठी धरा. नाशिवंत आणि प्रिया पुत्र नाशिवंत आणि प्रिया पुत्र नाशिवंत आणि प्रिया पुत्र म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा मला त्या संतांच्या दारामध्येच राहू वाटतं. मग कुठल्याही प्रकाराने राहता का येईना, पण त्याच्यात मला आनंद आहे का, तर तेथे रामनाम होईल श्रवण. म्हणून मला संतांची संगती पाहिजे. आणि एकदा का चांगल्याची संगती माणसाने आत्मसात केली की मग दान धर्म कोठं करावं हे सुद्धा कळतं. अन्यथा माणूस कोठेही पैसे खर्च करतो. दान देत असताना सात्विक ठिकाणी दान द्यावं, सात्विकतेने दान द्यावं. कोणी माणसाने सात्विक दान द्यावं. मग विचार करू नये गेल्या वर्षीची पट्टी काय केली असं. गेल्या वर्षी सप्ताह केला, 8 वर्ष झालं सप्ताह करतोय आपण, पण गेल्या वर्षीचा हिशोब नाही की दिला दादा. अरे त्यांनी नाही ना दिला हिशोब तर नाही देऊ दे. वरचा बसलाय ना त्याचा हिशोब घ्यायला. लईत लई 11 वर्षाचा काळ चांगला जाईल, पण 12व्या वर्षी त्याचा नाही नाटक होणार, एवढं लक्षात ठेव. का अरे कधीच भावाचं देवाचं खाऊ नये. त्याचा देवाचा मालक हिशोब ठेवणार आहे. तुम्हाला त्याची गरजच नाहीये विचार करायची. पण आपण इथंच चुकतो. गेल्या वर्षीचा हिशोब, अरे दादा पुढचं कार्य काय ते पहा ना. सात्विक दान दे ना, नको ना विचार करू. तुला काय घेणं नाही त्याच्याकडे किती आहे काय. माणूस विचार करतो ह्याला काय कमी आहे, ह्याला कशाला द्यायचं. पण जगाचा मालक जो कंजूसपणा करतो त्याच्या दारामध्ये गाढवं बांधतो. काय गाढवं म्हणजे अहो लाखो रुपयाची इस्टेट तुमच्याकडे आहे, तुम्ही त्यातली 5000 रुपये देणगी नाही देऊ शकत. जगाच्या बालकाला त्याचा राग येतो. मग कुठल्या ना कुठल्या आजाराच्या रूपाने आपल्या दारात गाढवं बांधतो. मग महिन्याला 5 नाही 10 हजार रुपये चेकिंगला जाते. चेकिंगला त्याच्यामुळं तिकडं न पैसा जाता इकडे गेला तर त्याचं कार्य आपल्यासाठी उत्तमच होणार आहे. नवे अरे इथं तर सुखाची प्राप्ती होणार आहे यात शंका नाही हो. पण बरोबर सुद्धा आपण सुखाची प्राप्ती घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आपण केलेलं दान धर्म ते पुण्यामध्ये रूपांतरित होऊन आपण आपलं बरोबर घेऊन जात असतोय. मग महाराज काही जण म्हणतील शरीराची होय माती कोणी नाही रे सांगती. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शरीराची माती होणार आहे, तुम्ही याला अग्नी देणार आहे संपणार आहे. मग शरीर कुठे बरोबर जाणार, कसलाले पापन कसलाले पुण्य. होय महाराज अगदी बरोबर आहे तुमचं. पण एक शरीर आपल्या सोबत येणार आहे त्याचा विचार सोडून अजिबात चालणार नाही. म्हणजे माणूस जन्म घेत असताना 3 शरीराने जन्म घेतो. एक म्हणजे कारण शरीर, दुसरं म्हणजे जड हे दिसतंय हे चालतंय बोलतंय हलतंय डुलतंय ते शरीर, आणि तिसरं म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, हे जड शरीर. ऐका, ज्या वेळेला मनुष्य जन्म घेतो काहीतरी आम्ही आपल्या जन्मी पुण्य केलं होतं म्हणून आम्हाला त्या कारणास्तव हा शरीर मिळाला, हे शरीर मिळालं, हा देह मिळाला. कुठला हा कारण संपलं. आम्ही बहु पुण्य केले
कारण संपलं. जसं माणूस माणसाच्या शरीरामध्ये आला कारण संपलं. दुसरं शरीर हे जड दिसतंय ना, हे बोलतंय हालतंय डुलतंय, हे शरीर. तिसरं सूक्ष्म शरीर. अहो महाराज मध्ये लय बिबट्याने थैमान घातलं होतं ना आपल्या इकडं. आमच्या इकडे आला होता, तुमच्या इकडे आला होता का कोण? बिबट्या. आज आहे का आपल्यात? आहे ना, आहे ना. अहो मनरूपी बिबट्या का घरीच ठेवलाय? बरोबर आणलाय का? अहो मन बरोबर आणलेत ना महिला मंडळ, का घरीच ठेवल्या का गुंतलंय घरी? पाठीमागचं दार लावायचं राहिले बाई, चप्पल दारात सोडून आले, अति शेजाऱ्याच्यात गेले ते तिथंच विसर नाही ना, असं झालेलं. घेऊन आलाय ना सगळे जण. वा 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 वा. ऐका मला सांगायचंय काय? अरे बाई ग काय सांगू तुला, त्या दिवशी माझ्या स्वप्नामध्ये बिबट्या आला. बिबट्या अगं इतकी धावत होते मी, इतकी धावत होते, असं वाटायचं की तो माझ्या पायाला धरतो की काय. कोण? बिबट्या. मग मला सांगा तुमचा पाय तुमच्या सोबत होता का? तुम्ही तर रात्रीच्या 12-1 वाजता तुमच्या बेडवर झोपलेला होता. तुमच्या स्वप्नात बिबट्या आला, तुम्ही रानात होता, तुम्हाला तसं स्वप्न पडलं म्हणल्यावर तुम्हाला शरीर होतं का? बरोबर तुम्ही रानात गेला होता रात्रीच्या 1 वाजता, तुम्ही तर तुमच्या बेडवर झोपलेलं होतं. तुमच्या पायाला धरण्याची कस काय तुम्हाला भीती वाटली? कस काय भीती वाटली? होतं का शरीर? बोला ना. रामकुंड होतं का शरीर? होय महाराज होतं आमचं शरीर. जे शरीर सूक्ष्म शरीर होतं आमच्या सोबत, जे स्वप्नामध्ये आमच्या बरोबर हिंट. म्हणून एखाद्या जरी गाडीवाल्याने आम्हाला धडक दिली तरी आम्ही त्याला शिव्या देतो का? अरे लागलं ना मला का? शरीर होतं का? होतं महाराज. आमच्या सोबत सूक्ष्म शरीर होतं आणि तेच सूक्ष्म शरीर घेऊन आत्मा स्वर्गाला जात असतो. आत्मा स्वर्गाला जात असतो. म्हणून इथं केलेलं पाप पुण्य आपल्याला बरोबर नेता येतं. म्हणून चांगलं काम केलं पाहिजे. याच हाताने दान धर्म केलं पाहिजे. ऐका हाताने दान धर्म केला, जसं हाताने दान केलं की धन शुद्ध होतं. जसं विहिरीतल्या पाण्यातला गाळ काढावा तसं पाणी स्वच्छ गोड बनतं, तसं घरातलं धन सुद्धा पवित्र होण्याकरिता अगोदर धर्म मंडपाच्या ठिकाणी सप्ताहाच्या ठिकाणी दान धर्म केला पाहिजे. बरोबर आहे का? म्हणून महाराज सांगतायत अरे बाबा मला ना हा दान धर्म करू वाटतोय, पण थोडी अडचण आहे. माझं मन एक गोष्टीकडे जात नाहीये, म्हणजे ते तयार होत नाहीये. त्याच्यासाठी महाराज आम्हाला संतांची संगती करावी लागेल. त्याच्याशिवाय आमची जी धनावरती जास्त लागून राहिलेली आसक्ती संगत संतन की करणे
आपण आलोय कुठं, जायचंय कुठं, करतोय काय, केलं काय पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला कीर्तनात यावं लागेल, त्याच्यासाठी आम्हाला ह्या धर्ममंडपाखाली बसावे लागेल. बरोबर आहे का? अरे आलोय, जन्माला आलोय मनुष्य रूपामध्ये, म्हणून या जन्माचं, या देहाचं सोनं करून घेतलं पाहिजे. आलेली संधी सोडता कामा नये, हातून जाता कामा नये. म्हणून आलाय ना जन्माला बाबांनो, अरे संगत चांगल्याची करा. जिथं चांगल्याची संगती निर्माण होते तिथं माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं. जशी संगती असते ना तशी पंगती असते. जैसा खाय अन्न वैसा होय मन. ऐका, जसं अन्न खावं तसं रक्त बनतं, जसं रक्त बनतं तसे विचार बनतात, जसे विचार बनतात तसे आचार बनतात, जसे आचार विचार असतात तसं माणूस वागत असतो. म्हणून तर आम्हाला काहीही झालं तरी महाराज फक्त संतांची संगती पाहिजे. मग प्रकार कुठलाही असू द्या, अभंगाचं पहिलं तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भजन उच्चिष्टांचे. म्हणून संतांचा समागम पाहिजे. एकदा का माणसाने संतांचा समागम केला, नवे नवे साध्या भाषेत सांगायचं झालं तर चांगल्याची संगती केली तर माणसाला चांगलंच खायचं कळतं. काय खावं यालाही खूप महत्व आहे बरं का. काय खावं काय प्यावं याला सुद्धा खूप महत्व आहे. आपण खाल्ल्याला थोडंच बोलणाऱ्या महाराजाला पचवायचंय का? रामकुंड बोलणाऱ्या कीर्तनकाराला पचवायचंय का? महाराज आम्ही काही खाऊ, तुम्हाला काय करायचंय? होय ना, नाही ना करायचं मला काही, कारण मला पचवायचं नाही, जगाच्या मालकाला पचवायचंय. खाल्लेला ना, पण मी तर एक जगाच्या मालकाचा बाईक आहे, दास आहे. मला त्यांचे विचार तुमच्यापर्यंत मांडणं माझं कर्तव्य आहे. ऐकायचं की नाही ऐकायचं तो तुमचा प्रश्न आहे दादा. म्हणून खाल्लेलं जगाच्या मालकाला पचवायचंय. पुरावा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचम मेन्नं चतुर्दम. 4 प्रकारचं अन्न जगाच्या मालकाला पचवायचंय. म्हणून माणसाने काय खावं काय प्यावं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जैसा खाये अन्न वैसा होय मन. ऐका, भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले आहेत. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले आहेत.
त्याच वेळेला 5 पांडवांना तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. द्रौपदी हसली तसं भीष्माचार्यांनी विचारलं, बाई का हसली? अगं एकदा हसलीस तर महाभारत घडलं का? अगं दुसऱ्या वेळेस हसण्याचं कारण तरी काय? अगं कुलवान स्त्रीनी हसायचं नसतं, घरंदाज बाईनी हसायचं नसतं, का हसली? त्यावेळेला ती सांगितलं, मी सहज हसले महाराज. अगं सहज हसायचं नसतं, अगं मी तत्वज्ञान सांगतोय. तत्वज्ञान ऐकून गंभीर व्हायचं असतं का हसायचं नसतं? होय तात पिताश्री, अगदी योग्य तेच बोलताय तुम्ही. कुलवान स्त्रीने हसू नये. मी तुम्हाला कुलवान आहे हे वाटतंय, मी तुमची सून आहे हे दिसतंय. पण महाराज, ज्या वेळेला भर सभेमध्ये दुःशासन माझं वस्त्र खेचत होता, भर सभेमध्ये मला लग्न करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेला महाराज तुमचं तत्वज्ञान गेलं कुठं होतं? आता तुम्हाला तुमचं तत्वज्ञान आठवतंय, पण त्याच वेळेला एका कुलवान स्त्रीचं वस्त्र खेचत होता दुःशासन, त्यावेळेला का नाही तुम्ही अडवलं? का नाही तुमचं तत्वज्ञान समोर आलं? महाराज बोलतात. द्रौपदी माता विचारायला लागली. त्याच वेळेला विश्वाचार्यांनी सांगितलं, होय मुली, तू बोलतेस ती अगदी योग्य आहे. अगं तत्वज्ञान तेव्हाही माझ्याजवळ होतं, आताही माझ्याजवळ आहे, परंतु आता झालं काय? मला जे आठवतंय त्याचं कारण आहे मुली. अगं तुझ्या पतीनं, तुझ्या नवऱ्याने, अर्जुनाने माझ्या अंगावरती बाणावर बाण मारले. माझ्या अंगातलं पूर्ण रक्त जमिनीवर सांडलं ग. त्याच्यामुळं आता हा देह पवित्र झाला. जे वाईट रक्त बनलेलं होतं ना, दुर्योधनाचं अन्न खाऊन जे दूषित माझे विचार झाले होते, जे दूषित माझं रक्त झालं होतं ना बाई, ते रक्त खाली सांडल्यामुळे माझे विचार वाईट सांडले गेले. आता फक्त सुंदर असा माझा देह जागेवर राहिलाय, पवित्र असा देह राहिलाय. त्याच्यामुळं माझ्या जवळचं तत्वज्ञान मला आठवतंय म्हणून आता मी अर्जुनाला सांगतो. मला सांगायचंय काय? अरे भीष्माचार्यांसारखी अशा महान व्यक्तींची ही अवस्था झाली, तुमच्या नेमची काय होईल? म्हणूनच महाराज म्हणतायत, तेथे रामनाम होईल श्रवणन, घडेल भोजन उचिष्टाच्या पंक्तींचा आम्हाला लाभ सुद्धा प्राप्त होईल. एवढंच नव्हे, रामनाम घेतल्यामुळं आमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि जो रामनाम घेतो त्याच्यासाठी जगाचा मालक धावून येतो. जो रामनाम घेतो, जो जगाच्या मालकाला सर्वस्व अर्पण करतो, जगाचा मालक त्याच्यासाठी धावून येतो. बरं महाराज, जगाचा मालक धावून आला तर करतो काय? अहो या भवसागरामधून तरुण जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे या भवसागरामधून तरुण नेण्याचा प्रयत्न करतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैत्रा वेशित चेतसं. जायचं तर एक दिवस सगळ्यालाच आहे, जाण्याचेही काही प्रकार आहेत. माणसाने जावं कसं? मरावे परिकीर्ती रूपी. हो काही काय माणसं डेंजर म्हणते, गल्लीत जर खळायला गेले, बरं झालं ब्याद गेली रे, ब्याद गेली. म्हणजे आणखी प्रेत तर जागेवरच आहे तरी सुद्धा त्याची वावा अशी बाहेर आहे. असं मराव का महाराज? मरावे परी कीर्ती रूपी वरावे, याच साठी केला होता अट्ठास. पण तसं होत नाही महाराज आमच्याकडून. बरं ऐका, माणूस श्रीमंतीच्या घमेंडमुळं जगाच्या मालकाला विसरतो, त्याचं नाम घ्यायला विसरतो. कितीही श्रीमंती असली तर तुम्हाला शेवटचं पाणी कशाने? रामकुंड इथून मागच्या कुणी सोन्याच्या हंड्याने बिंड्याने पाणी दिलेलं बघितलं ना? कशाने पाणी? कशाने? खपराचा हंडा फोडायला, माळावरचा. अहो किती श्रीमंताचं मरू द्या ना, तीच अवस्था आहे. अहो मागच्याची झाली ते पुढच्या होणार आहे. मग गर्व कसला करता येतात दोन? आपण कितीही श्रीमंती असू द्या, शेवटच्या क्षणाला मातीच्याच भांड्याने पाणी प्यावं लागतं, त्याला खापराच्याच धोंड्याने फोडावं लागतं. एवढंच नव्हे, पाणी माणसाला देत असताना कुठून देतात व कशाने देतात? हंड्याने, घागरीने, चमच्याने, वाटीने, पळीने, का हाताने? बोला.
चमचे तर हितच चालतात हो, स्मशानभूमीत नाही. पहिली जुनी माणसं चांदीचे चमचे हे नाश्ता करायची. आता चांदीचे चमचे नाश्त्याला नाही, चमच्यांची चांदी आहे. 4G ची रेंज आहे का 5G ची आहे? मग महाराजाच्या वतीनं असतील, गायकाच्या वतीनं असतील, चमच्यांची चांदी आहे. पण ज्याच्या चमचा पडतो त्या भांड्याला रिकामा करतो रे चमच्यानो, लक्ष असू द्या. मला सांगायचंय का, पाणी इथून देतो, इथून 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 हे स्थान आहे पाणी देण्याचं, हे स्थान आहे का हो? हेच बाकीचे बोट नव्हती का? इथून नव्हतं का देता येत नव्हतं महाराज? हे स्थान सांगून दिलंय हे उंट्याचं का? पतंती मित्र हे लुप्त पिंडोदक क्रिया, इथूनच पाणी दिलं जातं. अधोगतीला गेलेले पितर सद्गतीला जातात म्हणून हे स्थान सांगितलंय. हे बोट काम काय करत? वैकुंठ रामकुंड. हे म्हणजे मी वैकुंठातलं सांगते ना. हे बोट दूरच्या व्यक्तीचा परिचय करून देतात ते. हे बोट, हे बोट, हे बोट. जे जुने आजोबा आहेत ना त्यांनी या बोटाचा उपयोग केलाय बरं. आता मात्र तुम्ही राजीनामा दिलाय. आम्ही बऱ्याच म्हणजे आम्ही सुरुवातीलाच राजीनामा दिलाय का? आठवलं का तुम्हाला? हे बोट काम काय करतो? आजोबा ऐका, फेटेवाले आजोबा, तुम्ही या बोटाचा उपयोग केला काय? 2 या लाईन स्वच्छ करण्यासाठी. हे उशिरा येणार लवकर धोका देणार कोण? हे लाईनी दिसतात ना, हे लाईनी, ह्या लाईनी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या बोटाचा उपयोग केला. आता मात्र तुम्ही सुद्धा राजीनामा दिलाय का? आता कोलगेट आलं, ब्रश आलं, बरोबर आहे. हे बोटाचं काम, हे बोट, हे बोट देवाला गंध लावायचं. हे नाजूक आहे, नाजूक नाजूक. आपण जर डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांना जर म्हणलो ना माझी शुगर चेक करायची, साहेब ब्लड घ्या, डॉक्टर कुठल्याच बोटाला स्पर्श करत नाही अगोदर ह्याला का? कारण याचा अग्रभाग सगळ्यात नाजूक आहे. तुम्ही बघा ना बाकीचे किती निबर आहेत, पण हे बोट इतकं नाजूक आहे ना. जी नाजूक झालेली जन्म झालेली नोट आहे ना ती फक्त आम्ही चालवतो कुठं? देवाच्या. वा वा वा, अनुभवाचे बोल तर नाहीत ना. जीर्ण झालेली नोट देवाच्या मंदिरामध्ये, तसे हे नाजूक बोट देवाला गंध लावण्याकरिता. हे बोट रामकुंड, हे बोट. तुम्ही शाळेत गेली का सगळे? एक वेळेस होते परफेक्ट घेतलंय, परफेक्ट. श्रोता नेहमी श्रोता कसा असावा माहिती का? श्रोता कसा असावा? श्वानमुखी अजिबात श्रोता असं नाही, व्याघ्रमुखी श्रोता असावा बरं का. मारलाय पण आलाय कुठून त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. कुत्र्यासारखं नसावं, आलाय सगळा दिला फेकून. पण व्याघ्रमुखी श्रोत आलाय कुठून, वाक्य काय होतं, कुठं वापरलं होतं, कशासाठी ते योग्य वाक्य होतं, तसा रामकुंड नगरीतला श्रोता हा व्याघ्रमुखी श्रोता आहे. वा. हे बोट ऐका, हे बोट ज्यांची लग्न झालेत त्यांनी याचा उपयोग केला, या बोटाचा. आठवला का? ज्यांची झालेत त्यांनीच बोला. नाही जिथं तिथं पकवायचंच राहिलेत म्हणून काय करावं? एवढं चांगलं कार्य करते तरी सुद्धा लोकांना कळलं ना पोरगी कुठं द्यावी. ऐका ज्या वेळेला अनोळखी मुलगी अनोळखी मुलाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते त्याच वेळेला लग्न समारंभ पार पडतो. आणि लग्न समारंभ पार पडल्याच्या नंतर एक विधी केला जातो, तो म्हणजे सप्तपदी. आणि त्या सप्तपदीमध्ये यज्ञ आयोजित केला जातो. आणि त्या यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता अनोळखी नवरी अनोळखी मुलाचे कुठले बोट पकडते? महिला मंडळ पकडलं का तुमचं? तुमच्या ह्यांनी
हे बोट पकडते आणि हे बोट पकडून त्या यज्ञाला 7 प्रदक्षिणा मारते आणि त्या यज्ञामध्ये आहुती दिली जाते. मला सांगायचंय काय, अरे लग्न कशासाठी, अगोदर भगवंताचं कार्य, नंतर संसाराच्या गोष्टी. जगाच्या मालकाला सुद्धा प्रभू रामचंद्राला राजसूय यज्ञ करायचा होता. सीता माता जवळ नव्हती. त्यावेळेला सर्व साधू संतांनी, ऋषी महाराजांनी सांगितलं, प्रभू तुम्हाला यज्ञाला बसता येणार नाही का? सीता माताला आणावं लागेल, अन्यथा बसता येणार नाही. सीता माता आणणं त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणून जगाच्या मालकाला साधू संतांनी उपाय सुचवून दिला. या यज्ञामध्ये, राजसूय यज्ञामध्ये आहुती टाकण्याकरिता सीता मैया जरुरीची आहे. म्हणून त्याच दिवशी त्याच ठिकाणी कशाची सीता बनवली? स्वर्णाची सीता बनवली आणि यज्ञाला आहुती देण्याकरिता सज्ज झाली. मला सांगायचंय काय, लग्न करायचं याच्यासाठी, लग्न करायचं याच्यासाठी अगोदर भगवंताचं कार्य. नुसती मुलं बाळ नाही, मुंगळ्याला तर लयच लेकर आहेत. त्यांनी कुठं लग्न केलंय तर मला सांगायचंय काय, अरे लग्न करायचं याच्याकरिता जगाच्या मालकाचं कार्य अगोदर आहे आणि नंतर मग संसार आहे. म्हणून या गोष्टी करण्याकरिता आम्हाला संतांचं समागम करावं लागेल. आम्हाला त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील. आमचा हा हिंदू धर्मग्रंथ समजून घेण्याकरिता, हा पंथ समजून घेण्याकरिता आम्हाला संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. एकदा का आम्ही संतांच्या संगतीमध्ये आलो महाराज, आमच्या जीवनाचं कल्याण झालं. संतन के संग लाग रे, याच्यामुळे आम्हाला संतांची संगती करायची महाराज. आमच्या जीवनाचं कल्याण होण्याकरिता आम्हाला संतांची संगती तितकीच अनमोल आहे. बरं, एकदा का संतांची संगती केली की बिनमोल असल्यालं नाम, अनमोल असल्यालं नाम हे बिनमोलानं घेता येईल. काय माझं वाक्य कळतंय? अनमोल असलेलं नाम हे बिनमोलानं घेता येईल. म्हणून आम्हाला संतांची संगती जीवनामध्ये आवश्यक आहे. एकदा का आम्ही संतांची संगती केली की आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती सुद्धा होणार आहे. एवढंच नव्हे तर आम्हाला चांगल्या पंगतीचा लाभ सुद्धा होणार आहे. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण संगत कोणाची करतोय हे फार महत्वाचं आहे. एक मुलगा वाईट मुलांच्या संगतीला लागला. वडिलांनी सांगितलं, बाळा ती मुलं चांगली नाहीत रे, आत्ताच कुठं 11वीचे पेपर दिलेत राजा, तू त्यांच्या संगतीला जाऊ नको. ते बेरबार वरती जातात, त्यांची संगती सोड. होय बाबा, ते बेरबार वरती जातात, मी नुसतं त्यांच्या सोबत जातो. ते गुलाबी पाणी टाकून पितात, पण बाबा मी साधं पितो. काय? मी फक्त थम्सअप पितो. बाबा आपण जाऊ नको रे राजा, तू त्यांची संगती सोडून दे. बाबा मी फक्त जातोय. ते काय खातात काय पितात मी तसं पित नाहीये बाबा, फक्त जातोय, मी साधच घेतोय. पण मुलगा ऐकत नव्हता. वडील सांगून दमून गेले. जसे वडील दमले तसे दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलगा कॉलेजला चालला त्यावेळेला त्या मुलाच्या खिशामध्ये कोळसे टाकले. कोळसे
आणि मुलगा कॉलेजला गेला. दिवसभर कॉलेज केलं. 5 वाजता घराकडे जसा यायला निघाला तसा घरी पोचला. आल्याच्या नंतर वडिलांनी त्याचे दोन्ही हात पाहिले तर हात काळा झालेला होता. हे हात काळे झालेले होते. वडिलांनी विचारलं, बाळा तुझे हात कशाने काळे झालेत? बाबा तुम्हीच तर नाही का माझ्या खिशामध्ये कोळसे टाकले होते, त्याच्यामुळे माझा हात काळा झाला. बाळा तुझा हात काळा झाला की तो हात काळा केला? हात काळा झाला की तो हात काळा केला? मुलाने सांगितलं, बाबा माझा हात काळा झाला, मी केला नाही. तो कसा बाळा? बाबा तुम्ही कोळसे टाकले होते, मी चावी रुमाल घ्यायला ज्या वेळेला खिशामध्ये हात घालायचा बाबा, नकळत माझा हात त्या कोळशाला लागायचा बाबा, त्याच्यामुळं माझा हात काळा झाला. माझा हात काळा झाला. वडिलांनी सांगितलं, पोरा तुझं तू ठरव. नकळत जरी कोळशाला हात लागला तरी हात काळा होतो म्हणल्यावर चांगल्याचं जीवन नकळत जरी वाईटाच्या संगतीमध्ये गेलं तरी गोरा असणार जीवन काळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगतीला महत्व आहे. म्हणून संतांची संगती करावी. आम्हाला हे करायचं महाराज, आम्हाला हे करायचं महाराज. एका व्यक्तीने चोराची संगती केली. चोराची संगती केली आणि त्यांच्यासोबत ब्राह्मण काका सुद्धा होते. ते ब्राह्मण काका ज्या घरी जेवले ते चोराचं घर होतं. मालकीने सांगितलं होतं, यात्रा महोत्सव सुरू आहे मालक, आपल्या घरी नाही का कोणीतरी एखादा यजमान जीव घालूया. म्हणजे मग कोणाला दुसऱ्याला घालायचं? अगं गावातल्याला जीव घालण्यापेक्षा आपण एखाद्या ब्राह्मणाला बोलूया. मग त्याच गावातला ज्ञानी पंडित होता महाराज. चोराच्या घरी जेवला. जसा जेवला तसा तर चोराच्या घरी कशाचीच कमी नव्हते हो महाराज. चोराच्या घरी कशाचीच कमी नव्हते. चांदीचं फुलपात्र, चांदीचं ताट, चांदीचा तांब्या जेवायला दिला. जसे ब्राह्मण काका जेवायला लागले, अहो पवित्र त्यांचा देह असणारा, अहो शुद्ध अशी वाणी असणारी, चांगले विचार असणारे महाराज. पण एक दिवशी झालं काय, जसे जेवायला गेले तसं विचार मनामध्ये आला की चांदीचं फुलपात्र आहे, काय हरकत आहे मालकीन घरात गेली तोपर्यंत खिशात घालायला. कोण? ब्राह्मण काकाचा विचार. आणि महाराज जसं ते चांदीचं फुलपात्र महाराजांनी पाणी पिऊन रिकामं केलं तसं खिशामध्ये घातलं. कोणाच्या घरी जेवत होते? चोराच्या घरी बरं का. जेवण संपलं आणि जशी ढेकर आली का, जेवण घराकडे चालले, जशी ढेकर आली एक झोप झाली. घरी जाऊन झोप झाल्याच्या नंतर ते बाथरूम वरून आले. लक्षात आलं की आपण कोणाच्या घरचं काय खाऊन आलोय. आणि कधीच माझ्या आयुष्यात मला 1 रुपया सुद्धा कोणाचा घेऊ वाटला नाही. आणि आज चक्क मी फुलपात्र खिशात घालून आणले. या ब्राह्मण काकाला माहिती सुद्धा नव्हतं की हा चोरीचा पैसा घरात आणतोय. ब्राह्मण काका नीट जसे शुद्धीवर आले का, जशी शुद्धीवर जशी बुद्धी शुद्ध झाली का तशी त्यांच्या घरी आले. म्हणले, काका मावशी मला एक सांगा, तुमचं घर कोणाचं आहे? ते म्हणे, बाबा तुम्हाला माहिती नाही का? नाही माहिती. तुम्ही पैसा नेमका आणता कुठून असं विचारताय काय? काही नाही म्हणले, माझ्या आयुष्यात निम्म वय झालो, 40-50 वर्षाचा मी झालो, पण आजपर्यंत कधी मला कोणाचा रुपया सुद्धा घेऊ वाटला नाही. पण आज चक्क मी तुमचं फुलपात्र चोरले. त्यावेळेला त्या मावशीनं सांगितलं, त्या काकीनं सांगितलं, दादा माझे मालक ना रोज 12 वाजले की चोरीला जातात. रोज 12 वाजले की माझे मालक चोरीला जातात आणि आमचा धंदाच आहे. चोरी करून आम्ही हा सगळा संसार चालवतो. काका म्हणले, बरोबर आहे मावशी काकी, त्याच्यामुळेच आज माझे विचार तसे बनले आणि मला हे चांदीचं फुलपात्र खिशात घालून न्यावं वाटलं. आता इथून पुढं मला तुम्ही बोलवण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. मला सांगायचंय काय, जैसा काय अन्न वैसा होय मन. म्हणून खावं काय, प्यावं काय आणि संगतीत जावं कुणाच्या, ह्याला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल संतांच्या संगतीचा तर लाभ मिळेल, पंक्तीचा तर लाभ मिळेल यात शंकाच नाही. पण महाराज आम्हाला दुसरा लाभ, अभंगाचं दुसरं
मग आपण ठरवायचं संगती कोणाची करायची, आपण ठरवायचं आपली अधोगती करून घ्यायची की सद्गती करायची, आपण ठरवायचं आपला मित्र बनायचं की शत्रू बनायचं, कारण आपल्या हातात मी नाही संग जगाच्या मालकाचा पुरावा आहे. उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानमवसादरेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात् मनः. बाबा तूच तुझा शत्रू देखील आहेस आणि तूच तुझा मित्र देखील आहेस, म्हणून तू ठरव तू नेमकं करायचं काय ते. आपल्या हातात आहे म्हणल्यावर आपण ठरवायचं आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं की आपल्या जीवनाची अधोगती करून घ्यायची. कारण राम नाम घेतल्याने आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे महाराज. चांगलं भोजन केल्याने आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, आमचं मन सुद्धा तसं कार्य करणार आहे. पण आम्ही महाराज एक दिवशी ना काय झालं होतं माहिती का, एक दिवशी एक पतिदेव लईच दारू पित होते, लईच पतिदेव बरं का मंडळ. मग आमची मावशी म्हणली मालक दारू पिऊ नका, चांगलं सांगते तुम्हाला, अहो पिऊ नका तुम्ही, रोज उठायचं आणि ते पिऊन यायचं. इथले नाहीत कोणाचे पेत मला माहिती, नका काळजी करू. पाठीमागची मावशी म्हणते तुम्हाला काय माहिती महाराज, तुम्ही आज आलात. रोज सांगा होती ना मालक दारू पिऊ नका, ऐका माझं मालक, पिऊ नका पिऊ नका पिऊ नका. महाराज याने काय केलं माहिती का, दुसऱ्या दिवशी उठला, बारमधून बॉटल आणली की बायकोला 2 झाकणं पाजली. बायकोनी कसं केलं भया म्हणली कितीही वाईट आहे. ती म्हणला आज कळलं बाई तुला, मला माहिती 30 वर्ष झालं इतकं विष कसा पचवत. इतकी लोक डेंजर सांगायचंय काय, मला काहीही भाना करते पण पेल्याशिवाय राहत नाही. आणि काही लोक इतके चतुर व्हायला म्हणलो तू लय चतुर बरं काय का ना. इथल्या नाही ग राण्यानं मी सांगत, आमच्या इथल्या सांगते बरं का. एखाद्याच्या जर मातीला पतिदेव गेलेले असले तर बाई दारातूनच आवाज देते, जसं दारात पतिदेव आले का ओ मालक पाणी बाहेर काढलंय, आंघोळ बाहेरच करा, आतमध्ये शिवता शिवत करू नका. का प्रेताला शिवून आलाय तुम्ही, ऐका ना माझं, प्रेताला शिवलं तर आंघोळ केल्याशिवाय आतमध्ये घेत नाही. नवीन टोपी सुद्धा धुवायला लावतील टोपेवाल्यांना, टोपी सुद्धा. पण ती काळ्या पिशवीतलं खाताने जिवंत असतं का रामकुंड, ऐका की. अहो मेलेल्या माणसाला शिवलं तर आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाहीत, शिवता शिवत करून घेत नाहीत. माझं एक वाक्य आहे तुम्हाला, जे काळ्या पिशवीतलं घरात आणते ते अख्खं जिवंतच आणतेत का, तेव्हा नाही का तुम्हाला शिवता शिवत. इतकी माणसं चतुर आहेत, टोप्या सुद्धा भिजवते, रुमाल सुद्धा. पण माझा एका गड्या, अरे सोन्याची माळ गळ्यामध्ये धारण केली तर चोराची नजर आपल्यावरती पडेल, पण तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये धारण केली तर जगाच्या मालकाची नजर आपल्यावरती पडेल. आपण
आपण ठरवायचं संगती पहिली कोणाची जायची आणि संगती चांगल्याची केली की चांगल्या पंगतीत बसणार. बरं दुसऱ्या पंगतीचा काय विचार सांगावा महाराज. अहो संध्याकाळी खाल्लं ना संध्याकाळी तर ती शेजारी जर घर असलं ना ती पाठपासूनच दार वाजवायला सुरुवात करतं. का ती राहतच नाही पाठपर्यंत. जिवंत असतं पण त्याच्या पोटात खाल्लेलं राहत नाही. ते सारखी गडबड करतो आणि हे सत्यातलं खाल्लं काहीच फरक पडत नाही. किती खाऊ द्या डबल माणूस जेवत. बरोबर आहे का. अहो हे काय दिवशी घरी गेल्यावर सुद्धा जीव वाटतं. मला सांगायचंय काय म्हणूनच माझ्या जगत बरं तू कोपर आहे म्हणतात. काही जरी झालं ना देवा मला संतांची संगती हवी. अरे एकदा का मी संतांची संगती जीवनामध्ये आत्मसात केली की माझ्या जीवनाचं कल्याण होणार आहे. मला चांगल्याच्या पंगतीमध्ये भोजन करण्याचा लाभ मिळणार आहे. नवे मला जगाच्या मालकाचं नाम सुद्धा मुखाने घेता येणार आहे, श्रवण करता येणार आहे. म्हणून मला संतांची संगती हवी आहे. म्हणून महाराज म्हणतायत ओ पापी मन करले भजन, ओ पापी मन करले भजन, बाद में प्यारे पछताएगा जब कब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पंछी निकल जाएगा, दिसतोय ना हा सजवलेला धजवलेला हा स्वर्णमय झालेला हा पिंजरा एक दिवस संपला ना. केव्हा संपणार आहे हा. ज्या दिवशी याच्यातला पक्षी उडून जाईल म्हणजेच अहो याच्यातून आत्मा बाहेर पडेल ना त्याच दिवशी याची किंमत या सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिंजऱ्याची किंमत शून्य. शरीराची होई माती. हे शरीराची माती होणार आहे या पिंजऱ्याचा. मग हे दिसतोय ना तुम्हाला हे थोड्या दिवसाचं आहे. हे भाड्याने आणलंय भाड्याने. हे जगाच्या मालकाचं अस्तित्व आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. सगळ्यांच्या मध्ये जगाच्या मालकाचं अस्तित्व आहे. पुरावा ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती. जगाच्या मालकाचं अस्तित्व जोपर्यंत तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे ना दादा तोपर्यंत ना आपण चालतो
चालतोय, हलतोय, बोलतोय, डुलतोय, ज्यावेळेला जगाचा मालक त्याचं अस्तित्व बाहेर नेईल ना दादा, जगाचा मालक त्याचं अस्तित्व काढून नेईल ना, त्याच वेळेला काय होईल? उड़ जाएगा एक दिन पंजीर रे, उड़ जाएगा एक दिन या पिंजऱ्यामधून पोपट उडून गेला की हा पिंजरा रिकामा होणार आहे. म्हणून गर्व नाही करायचा, म्हणून गर्व करायचा नाही. कसला गर्व आहे दादांनो आपल्याला? काय आहे आपल्यासोबत? जे धन कमवलंय ती, जे घर कमवलंय ती, तुम्हाला माहित आहे का तुमच्यासोबत काय येणार आहे? तुमच्यासोबत काहीच नाही येणार. अरे जे कमवून ठेवलं ना ते इथेच ठेवून जावं लागणार आहे. ते दुसऱ्याच आहे. आपल्या बरोबर तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील तडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणून काय कर भल्या माणसा, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, आपला दादा तू मरून बघ, तुला जाळते कुठं. महिला मंडळ लय कमी होईल बाई, लयच कमी होईल. इतकी इस्टेट जमा केली, इतकी इस्टेट जमा केली. मावशे तू मरून बघ, गावाच्या बाहेर तुझं घर आहे. प्रत्येकाची अवस्था ही आहे, तुमची आणि माझी तेच आहे. म्हणून जगाच्या मालकाचा विसर पाडायचा नाही. मग महाराज जे होणार आहे ते तर चूक काहीच नाही ठरणार. म्हणजे अहो आम्ही बाल्यावस्थेमध्ये होतो, पुन्हा जरा तारुण्य अवस्थेमध्ये होतो आहेत, आणि नंतर आम्ही वृद्ध अवस्थेमध्ये जाणार आहेत. हे चुकणार नाहीये दादा, हे चुकणार नाहीये. ही अवस्था बदलत जाणार आहे. जे होणार आहे ना ते अजिबात चुकणार नाही. सांगू होणार
अरे आपण जन्माला आलो होतो त्यावेळेला काय जगाच्या मालकाचं काम केलं होतं. अरे बाबा आम्ही ज्या वेळेला बाल अवस्थेमध्ये होतो आमचा जन्म झाला होता त्याच वेळेला जगाच्या मालकाने आमचं पालन पोषण केलं. एवढंच नाही तर अरे जगाच्या मालकाने माईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करून दिली रे. जगाच्या मालकाने काय केलं होतं आम्ही त्यावेळेला जगाच्या मालकाचं काम. तरी सुद्धा जाग्यावर आमचं त्यांनी पोट भरलं. जाग्यावर संतांची उदाहरणे नवे हे पुरावे आपणही अनुभवले. म्हणून जगाच्या मालकाला विसरता कामा नये. जे होणार आहे ते तर चुकणारच नाहीये. म्हणून चांगल्याची संगत करावी. कसला आलाय गर्व, कसली आली संपत्ती, कसला आलाय तारुण्य रे. ज्याला सत्तेचा संपत्तीचा आणि तारुण्याचा गर्व होतो ना त्याचा इतिहासात दुर्योधन होतो. होती संपत्ती होती पण तारुण्य इतकं हुन्मत्त आणि मदनमत्त झालं होतं. भीमाने तिथंच रांडी फोडली. पण महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराज सत्ता होती संपत्ती होती तारुण्यही होता परंतु तरी सुद्धा जगगुरु तुकोबरायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकण्याची तयारी होती. इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. लिंत होती राजे झाले पण गर्व नव्हता. राजे झाले पण अभिमान नव्हता. राजे झाले हो. राजे झाले आणि राजांना घडवणारी मासाहेब जिजाऊ महिला मंडळ मासाहेब जिजाऊ झाले आहे का. अरे त्याच्यामुळे महिला कमी नाहीये. महिला मंडळ कमी नाही. रामकुंड अरे आपल्यात लय ताकद आहे आपल्यामध्ये. अरे छत्रपती शिवाजी महाराज घडवले ती एक महिलाच होती. आणि मला माहित आहे आपल्या रामकुंड नगरीमध्ये महिलांचा सन्मान आहे. म्हणूनच 2 महिला कीर्तनकार सुद्धा ठेवलेले आहेत. आपल्याला कमी नाही समजायचं. आणि जिथं महिलांचा सन्मान होतो आदर होतो ना खऱ्या अर्थाने लक्ष्मी तेथे वास करते. पुरावा यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. त्याच ठिकाणी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्याला कमी समजायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज घडले त्याला कारण आहे माझ्या मासाहेब जिजाऊ आहेत. अरे संस्कार केले. संस्कार खूप महत्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याच्या पाठीमागे कार्य जर कुणी केलं असेल तर माझ्या मासाहेब राष्ट्रमाता Thank you.
शिवाजी महाराज मिळाले म्हणून आम्हाला मनावं वाटतं. चला उठा रे उठला काय आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरती. असा आनंद झालाच पाहिजे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं ना अंगावरचे रोमांच खडे झालेच पाहिजे. का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे मावळे आहेत म्हणून आमच्यात ते गुण असलेच पाहिजेत. महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते, होऊन गेले राजे म्हणून दिसतोय धर्ममंडप. बरी गत झाली नसती दादांनी आपल्याला
आपली बरी गत झाली नसती म्हणून आम्हाला छाती ठोकपणे सांगावं वाटतं राजे, तुम्ही झालात म्हणून आम्ही सुखाने जीवन जगू शकतोय, स्वातंत्र्यामध्ये जीवन जगू शकतोय राजे. तुम्ही झालात म्हणून आम्ही डोक्यावरती पदर घेऊ शकतोय राजे. तुम्ही झालात म्हणून आम्ही कपाळावरती कुंकू लावू शकतोय राजे. तुम्ही झालात म्हणूनच माझी गाथा गीता आणि मंदिरातला देव सुद्धा शाबूत राहिलाय महाराज. होते छत्रपती शिवाजी महाराज. मला सांगायचंय काय, ज्या जगद्गुरु तुकोबरायाचं कीर्तन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बसून ऐकलं महाराज. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज रामकुंड नगरीमध्ये सुद्धा सत्ता होती. यात्रेनिमित्त का होईना पण सत्ताचं आयोजन आहे महाराज. पण महाराज तुमची कृपा आहे आमच्यावरती म्हणून आम्ही हे कार्य करू शकतोय. असो, दिलेल्या वेळेमध्ये चिंतन करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सर्वांनी रामकुंड नगरीने गोड अशी साथ दिलेली आहे मला. विशेष म्हणजे श्रोतावर्ग खरंच एवढा प्रफुल्लित तुम्ही बसला होतात. नाही तर काही कुठं असे बसतात तो गावऱ्याच फुटतात त्यांच्या तोंडावर. इथं माझा श्रोता महिला मंडळ, वा काय सुंदर बसलाय तुम्ही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका भाव आहे आणि त्या भावाने मला वाटते एक दिवस देव आपल्या घरी येणार आहे. मला सांगायला आवडेल, झालेली सेवा मी अर्पण करते तुम्हा सर्व श्रोतावर्गाचं. गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, बाहेरून आलेले टाळकरी महाराज वृंद मंडळी असतील, चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील. चांगली साऊंड सिस्टीम लावली होती बरं का, अधूनमधून सुरचार करायचं पण दिली गोडसात म्हणून. पण उद्या याच्यापेक्षा चांगली द्या. कारण असं म्हणतात लेडीचा जरा कार असतो, भीती सगळ्याला कार करून का होईना पण कडेला नेते. तसं असं सगळ्यांनीच मला गोड अशी साथ दिलेली आहे. आणि आता आपल्याला मात्र जगाच्या मालकाचं नाव घ्यायचं आहे, ज्याच्यासाठी आपण हा अट्टहास केलाय. विठोबा रखुमाई
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजची कीर्तन सेवा साहेब पाटील गुरुपीठ श्री क्षेत्र सामनगाव यांची झाली आहे. संत समागम देखील परी हवे तेथे द्वारे बनायाती या तुकाराम महाराजांचे आमंगाव झालेले आहे. आज आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या दर्शनासाठी रांग लावा लागते, पण आज आपल्या गावामध्ये स्वतः काका आलेले आहेत. काकांचं गुरुपूजन करावं असं मी सुद्धा सांगण्याला विनंती करतो. अण्णा